मस्त गरमागरम असं मऊसूत पिवळं उपीट आणि हे साधं उपीट नाहीये, दह्यातलं उपीट आहे. इतकं मस्त लागतं ना चवीला. मुख्य म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला रवा असा वेगळा भाजत बसण्याची गरज नाही. एकदाच सगळं करायचं आणि मस्त अजिबात चिकट न होणारं मऊसूत असं दह्यातलं उपीट तयार होतं. एकदम परफेक्ट प्रमाण सांगणार आहे मऊ-मऊ उपीट करण्याचं. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय दह्यामधला उपमा. खूप 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 भारी लागतो. खरं तर हा माझ्या मते आंध्रामधला एक प्रकार आहे. असं म्हणतात की गोदावरी साईडला जी गावं आहेत तिथं या पद्धतीने दह्यातला उपमा केला जातो. म्हणजे ही मला समजलेली माहिती आहे. तुमच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर मला नक्की सांगा. आज आपण दह्यातला उपमा करतोय. खूप मस्त असा मऊसूत पातळ पातळ होतो. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर बेसिकली आपल्याला पहिल्यांदा दह्याचं मिश्रण करायचं आहे आणि मग फोडणी द्यायची आहे. यासाठीचं साहित्य बघूया. आपल्याला लागणार आहे 1 कप ताजं दही, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 इंच किसलेलं आलं, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा साखर, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि 3 ते 4 कप पाणी. फोडणीसाठी आपल्याला लागतील 10-15 काजू, 2-3 चमचे शेंगदाणे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ, पाव चमचा हिंग, त्याचबरोबर घेतली थोडीशी हळद, थोडीशी कढीपत्त्याची पानं, 1 बारीक चिरलेला कांदा लागणार आहे, 1 कप जाड रवा घेतलाय आणि चवीपुरतं मीठ. तर आपली पहिली स्टेप आहे, आपल्याला करायचं दह्याचं मिश्रण. पातेलं घेतलंय, त्यामध्ये घालूया दही. दही 1 कप घेतलं, 1 कप रव्यासाठी. आता यामध्ये आपल्याला रव्याच्या तिप्पट पाणी घालायचंय. तर हे 1 कप पाणी घातलं, तिप्पट किंवा 3.5 पट पाणी घालायचं. मी जरा जास्तच घेते. 3 आणि अजून अर्ध. आता पहिल्यांदा आपल्याला खरं तर दही फेटून घ्यायचं आणि मग पाणी घालायचं, किंवा मग आधी पाणी घाला आणि मग दही घुसळून घ्या, कसंही. दही घुसळून घेतलं, यामध्ये घालूया साखर, हिरवी मिरची, किसलेलं आलं, कोथिंबीर आणि चिरलेला टोमॅटो. आता तुम्ही म्हणाल हे किती आंबट होईल टोमॅटो दही, पण नाही, आपण साखर घालतो त्यामुळं हे बॅलन्स होतं. पण येस, थोडंसं आंबट होतं आणि म्हणूनच याला दह्यातला उपमा असं म्हणतात. तुम्हाला टोमॅटो घालायचा नसला, नाही घातला तरी चालेल, पण दह्याचं आणि पाण्याचं प्रमाण इतकंच ठेवायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. झालं, आपलं हे मिश्रण तयार झालंय. लगेच आपण फोडणी करू. आता फोडणी करायची. रवा याच्यामध्ये आपल्याला वेगळा भाजावा लागत नाही बरं का, ती एक जमेची बाजू आहे. तरी सुद्धा उपीट मस्त होतं. कढईमध्ये घेऊया तेल. आता हे तेल आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल तापलं, आता यामध्ये किंचित मीठ घालूया. हे का घालायचं तुम्हाला माहिती आहे, शेंगदाणे आणि काजू अळणी लागू नये म्हणून. यामध्ये काजू तळून घेऊ. गॅस कमी ठेवू आणि काजू हलक्या सोनेरी रंगावर तळूया. हे बघा, काजू मस्त तळून झाले, काढून घेऊया. काजू घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, नाही घातले तरी चालतील. पाहुणे आल्यावर घालू शकता. आता शेंगदाणे घालूया. हे सुद्धा छान कुरकुरीत तळूया. तुम्हाला पाहिजे तर ही फोडणी तुपात केली तरी चालणार आहे. आणि हे बघा, शेंगदाणे किती मस्त कुरकुरीत तळले गेले, साल तडकले, काढून घेऊया. आता मी म्हणलं की पाहुणे आल्यानंतर काजू घालायचे, पण तुम्ही उलटही करू शकता. घरात खाताना काजू घालायचे, पाहुणे आल्यावर फक्त शेंगदाणे घालायचे. तर चला, हे तळून झाले. याच तेलामध्ये लगेच फोडणी करूया. तेल तापलेलंच आहे, यामध्ये घालूया मोहरी. मोहरी तळतडली, आता घालूया उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, हिंग आणि कढीपत्ता. असं मागं व्हायचं, थोडंसं परतायचं आणि घालूया चिरलेला कांदा. कांदा घालायचा आणि कांदा मऊसर परतायचा, जास्त डार्क करायचा नाही. 2 मिनटं बस होतात. तर कांदा आपण गुलाबी रंगावर परतलाय. आता यामध्ये घालूया जाड रवा. बारीक रवा म्हणायची सवय लागली आहे, जाड रवा घ्यायचा बरं का याला. आता आपण काय करूया, कांद्यामध्येच रवा छान भाजायचा. अगदी 4-5 मिनिटं गॅस कमी करायचा
आणि 4-5 मिनिटं कांदा असा रवा असा तेल आणि कांद्यासोबत भाजायचा. खूप मस्त भाजला जातो. आणि हे बघा 4-5 मिनिटं रवा मस्त कांदा आणि तेलामध्ये भाजला. मस्त रवा भाजलेला वास येतो आहे. आता यामध्ये घालूया हळद, चवीपुरतं मीठ घालायचं, साधारण 1 टीस्पून. याला मिसळून घेऊया. आणि तुम्हाला जर पांढरा रंग पाहिजे तर हळद नाही घातली तरी चालेल. हळद आपण याच्यात चांगली मिसळून घेतली. आता गॅस कमी करून यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं. अर्धं मिश्रण घालायचं, याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाही. उरलेलं सगळं मिश्रण मी घालते. एकदम असं पातळ करायचं आहे आपल्याला याला. हे शिजलं की थोडंसं घट्ट होणार आहे. आता याला एक उकळी आणूया. आता बघा याला यायला लागली उकळी. गॅस मी मोठाच ठेवला होता. फक्त काय करायचं, तुम्ही पाणी घालता की नाही त्यानंतर मध्ये मध्ये असं एखादी विस्कर वगैरे घ्यायचं आणि त्याने फेटून घ्यायचं म्हणजे दही फाटल्यासारखं होत नाही. आता बघा भरपूर पाणी घातलंय तरीही रवा चांगला असा शिजत आला की रवा चांगलं पाणी ओढून घेतो. आता याला उकळी आलेली आहे. गॅस कमी करायचा, यावर झाकण ठेवायचं आणि याला 3-4 मिनटं मस्त वाफ काढायची. फक्त मध्ये 1-2 वेळा हलवून घ्यायचं. 3 ते 4 मिनिट झालेली आहेत. बघूया मस्त रंग आलाय की नाही. बघा बरं, छान असा लिंबासारखा रंग आलेला आहे. हळद घातलेली आहे तरीसुद्धा छान असा, हळद प्रमाणात घातली ना बरोबर रंग येतो. जास्त घातली की मग लालसर एकदम डार्क होतं उपीट. याला एकदा मिक्स करूया. आपलं हे उपीट मस्त शिजलेलं आहे. हे बघा छान झालंय ना. परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. मला असं मऊ मऊ उपीट खूप आवडतं, असं हलकं पातळ. आता फक्त आपल्याला काय करायचंय, यावर घालूया चमचाभर साजूक तूप. गॅस बंद करायचा. त्याला वरच्यावर थोडंसं असं पसरून घ्यायचं आणि मिनिटभर असंच ठेवून द्यायचं म्हणजे तो तुपाचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो. आणि मग मिनिटभर झाला की याला गरम गरम असं सर्व करायचं. आणि हे जे काजू आणि शेंगदाणे आपण तळून घेतलेले आहेत ते प्लेटमध्येच वरून, म्हणजे जेव्हा तुम्ही सर्व करता त्यावेळी वरून घालायचे म्हणजे ते छान कुरकुरीत राहतात. पण तुम्हाला यामध्ये घालायचे असतील तर तुम्ही आता या तुपाबरोबर याला घातलं तरी पण चालणार आहे. आणि तुमच्याशी बोलता बोलता मिनिटभर झालाय आणि आपलं हे मस्त गरमागरम दह्यातलं उपीट किंवा दह्यातला उपमा तयार झालेला आहे. मस्त झालाय की नाही. तर पटकन एक लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गरम गरम ते उपीट तुम्हाला लागलं तर याच्यावर बारीक शेव घेऊन खाल्ली तरी पण चालेल. सकाळच्या नाश्त्याला कधी नेहमीचे साधे पदार्थच पण वेगळ्या चवीचे करायचे असतील तर एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर फार आंबट नको आहे तर फक्त दही घाला, टोमॅटो पूर्णपणे नाही घातला तरी चालणार आहे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.